तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपण बघत आहोत एक्झरसाइज 1.5. त्यापैकी आपला एक्झाम्पल 1 आपण लास्ट लेक्चरला सॉल्व केलं आहे. आज आपण बघू एक्झाम्पल नंबर 2, क्वेश्चन नंबर 2. कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, दिलेलं जे काही आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न असेल त्याचा आपल्याला काय करायचं आहे, स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, तर बघा आपल्याला पहिले एक्झाम्पल दिलं आहे पी अँड निगेशन क्यू और पी अँड निगेशन आर. ठीक आहे, सिंपल आहे. पहिल्यांदा आपण स्टेटमेंट मानून घेऊ. पीला मानणार स्विच S1 इज क्लोज, ज्याप्रमाणे लास्ट लेक्चरला आपण मानून घेतलेली त्याचप्रमाणे इथं दुसरं स्टेटमेंट क्यू आहे. क्यूला म्हणणार स्विच S2 इज क्लोज्ड आणि तिसरं आहे आर, त्याला म्हणणार स्विच S3 इज क्लोज्ड. 3 स्विच दिलेले आहे आपल्याला, S1, S2 आणि S3. त्याला आपण म्हटलं P, Q आणि R. ठीक आहे, आता निगेशनचं आपण मानलेलं नाही, ते डायरेक्टली कुठे लिहिणार, सिम्बॉलिक फॉर्म आणि डायरेक्ट डायग्रामवरती दाखवणार. ठीक आहे, बघा आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये 2 स्विच आहे P आणि निगेशन Q. हे दोघी कशाने जोडलेले आहे, अँड नाही. अँड म्हणजे काय, सिरीज. ठीक आहे, अँड म्हणजे काय, सिरीज. म्हणजे बघा सिंपल डायग्राम आपण अगोदर अशी काढून घेणार. हे 2 स्विच आले कसे, सिरीजमध्ये. ठीक आहे, हे 2 स्विच आले सिरीजमध्ये. त्याच्यानंतर पुढे काय आहे, ऑर. ऑर म्हणजे काय येणार, पॅरलल. ऑर म्हणजे काय, पॅरल. म्हणजे आपण खाली येणार. खाली आल्यानंतर काय, परत 2 स्विच आहे P आणि निगेशन आर. ठीक आहे, ऑर म्हणून खाली आलो. खाली आल्यानंतर परत 2 स्विच आहे या पद्धतीने. ठीक आहे, हे झाले आपले. आता फक्त काय करणार, स्विचला नाव देणार. पहिला स्विच P म्हणजे S1, दुसरा निगेशन Q म्हणजे S2चा डॅश, निगेशन आहे म्हणून डॅश. आणि त्यानंतर ऑर. ऑर म्हणजे खाली येणार. खाली आल्यानंतर परत P म्हणजे S1 आणि निगेशन आर म्हणजे S3 डॅश. ठीक आहे, इथे लक्षात, हे दोघी कंजंक्शन होते, अँड होते, सिरीज होते म्हणून सिरीजमध्ये आले. पुढे ऑर होता, या ब्रॅकेटला पुढे ऑर. ऑर म्हणजे पॅरलल, म्हणजे आपण खाली आलो आणि खाली आल्यानंतर परत P आणि निगेशन आर हे दोघी कशाने जोडले, अँडने, म्हणजे सिरीजमध्ये. याप्रमाणे आपलं स्विचिंग सर्किट झालेली आहे तयार. ठीक आहे, इथे येणार लॅम्प आणि करंटची डायरेक्शन, बॅटरीतून करंट याप्रमाणे फ्लो होणार. ठीक आहे, हे बघा इकडे. ठीक आहे, याप्रमाणे आपल्याला स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचं आहे. नेक्स्ट बघू 2 नंबरचा एक्झाम्पल दिलं आहे P अँड Q ऑर P अँड Q ऑर निगेशन P अँड निगेशन P अँड निगेशन Q और P और R, निगेशन Q और P और R. ठीक आहे, ब्रॅकेट इथे परत ब्रॅकेट आहे. या पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. बघा आपल्याला पॅटर्न दिला आहे P अँड Q ऑर. आता P अँड Q आहे म्हणजे दोघी कसे येणार, सिरीजमध्ये. ठीक आहे, पुढे ऑर म्हणजे याला पॅरलल. ऑर कोण, ही कन्स्ट्रक्शन येणार. पण याच्यामध्ये परत आल्यावरती निगेशन Pला काय आहे, इथं आय थिंक ऑर आहे, 1 मिनिट. निगेशन P, सॉरी अँडच आहे. निगेशन P अँड आणि पुढे परत हे तिघी काय आहे, अँडच्या पुढे, बरोबर ना. निगेशन P अँड आहे म्हणजे पुढे कोण आहे, हे तिघं निगेशन Q और P और R, हे तिघं ऑर आहे म्हणजे कसे येणार, हे पॅरलल येणार. ठीक आहे, बघूया आपण. P म्हणणार, P स्टेटमेंट येईल स्विच S1 इज क्लोज, स्विच S1 इज क्लोज. Q येणार स्विच S2 इज क्लोज्ड आणि तिसरं येणार स्विच S3 इज क्लोज्ड. असे 3 स्टेटमेंट आपल्याला दिलेले P, Q, R.
ठीक आहे. आता बघा पहिला पी अँड क्यू कसे अँड आहे म्हणजे सिरीजमध्ये येणार या पद्धतीने. ठीक आहे, हे झाले सिरीजमध्ये. त्याच्यानंतर ऑर आहे म्हणजे आपण खाली येणार. खाली आल्यानंतर बघा निगेशन पी आहे, हा झाला आपला निगेशन पीसाठी. निगेशन पीच्या पुढे आल्यावरती अँड आहे म्हणजे परत पुढे येणार. या पद्धतीने पुढे आल्यावरती काय निगेशन क्यू ऑर पी ऑर आर हे तिघं कसे आहे ऑर आहे पुढे आल्यावरती. हे बघा समजा इथे आपण नाव दिलं पी म्हणजे S1, क्यू म्हणजे S2, परत ऑर आलं, ऑर म्हणजे खाली येणार. खाली आल्यानंतर निगेशन पी म्हणजे S1 डॅश, निगेशन पी म्हणजे काय S1चा डॅश. नंतर अँड आहे, अँड म्हणजे पुढे आल्यानंतर हे तिघं कसे आहे पॅरलल आहे म्हणजे बघा इथे पॅरलल काढणार आपण पुढे येऊन या पद्धतीने. ठीक आहे, ओके. म्हणजे बघा थोडे वरती काढतो याला मी. याला नाव दिलं होतं पी म्हणजे S1, याला नाव दिलं होतं S2 आणि मग पुढे ऑर म्हणजे पॅरललला आलो. पॅरललला आल्यावरती निगेशन पी म्हणजे S1 डॅश, अँड म्हणजे S1 डॅशच्या पुढे आल्यानंतर हे तिघी कसे आहे पॅरलल. ठीक आहे, पहिला आहे निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश. S2 डॅश. नंतर ऑर पी आहे, ऑर म्हणजे पॅरलल म्हणजे खाली येणार. पी म्हणजे कोण S1 आणि पुढे परत ऑर आहे, ऑर म्हणजे आर म्हणजे S3. या पद्धतीने हे तिघे आले पॅरलल. ओके, आणि मग हे सर्किट आपण असे जॉईंट करणार. इथे येणार आपली बॅटरी, हा लॅम्प, या पद्धतीने. येते लक्षात. पी अँड क्यू अँड आहे म्हणून दोघी सिरीजमध्ये. त्याच्यानंतर ऑर आहे, ऑर म्हणजे खाली येणार. खाली आल्यानंतर पहिला आहे निगेशन पी म्हणजे S1 डॅश. S1 डॅशच्या पुढे अँड आहे, अँड म्हणजे परत सिरीजमध्ये येणार. सिरीजमध्ये आल्यानंतर निगेशन क्यू ऑर पी ऑर आर आहे म्हणजे हे तिघी पॅरलल आहे या पद्धतीने. ठीक आहे, हे झालं आपलं दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचं स्विचिंग सर्किट. ठीक आहे, पुढचं बघू. तिसरं दिलं आहे पी अँड आर. पी अँड आर or negation Q and negation R, bracket complete, and negation P and negation R. ओके, या पद्धतीने आपल्याला पुढचा स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे. बघूया आता आपण. 3 स्टेटमेंट आहे बघा. पी आहे, क्यू पण आहे आणि आर पण आहे म्हणजे सेम येणार. पीला म्हणणार स्विच S1 इज क्लोज्ड, क्यूला म्हणणार स्विच S2 इज क्लोज्ड, आणि आरला म्हणणार स्विच S3 इज क्लोज्ड. स्विच S3 इज क्लोज्ड. स्विच S3 इज क्लोज्ड. बघा आपल्याला 3 स्विच दिलेले आहे. आपण तिघी स्विच या प्रकारे स्टेटमेंट मानून घेतले. आता पहिला ब्रॅकेट बघा, पी अँड क्यू आहे म्हणजे काय आहे अँड म्हणजे हे तिघी आले सिरीजमध्ये. सिरीजमध्ये. पी अँड आर आला सिरीजमध्ये. पी म्हणजे S1, आर म्हणजे S3, आर म्हणजे S3. ठीक आहे, त्यानंतर बघा ऑर आहे. ऑर म्हणजे काय पॅरलल, हा आला पॅरलल. पॅरलल म्हणजे खाली आल्यानंतर काय निगेशन क्यू. निगेशन क्यूच्या पुढे अँड म्हणजे परत सिरीजमध्ये आणि कोण परत निगेशन आर. ठीक आहे, पहिली दोघं अँड होते म्हणून सिरीजमध्ये, ऑर आला म्हणून आपण पॅरललला आलो. पॅरललला आल्यानंतर परत निगेशन क्यू अँड निगेशन आर हे कसे आहे सिरीज म्हणून हे दोघे आले सिरीजमध्ये. निगेशन क्यू म्हणजे S2चा डॅश आणि निगेशन आर म्हणजे S3चा डॅश. S3 डॅश. ठीक आहे,
आता पुढे बघा, हा झाला पूर्ण क्लोज ब्रॅकेट. बघा हा झाला क्लोज ब्रॅकेट, म्हणजे हे सेपरेट सर्किट आहे एवढं. आणि ह्या सेपरेट सर्किटला परत पुढे काय आहे, अँड म्हणजे सिरीज. ठीक आहे, अँड म्हणजे सिरीज. आणि पुढे येऊन परत काय, दोन सर्किट आहे काय, निगेशन पी अँड निगेशन आर, म्हणजे हे दोघी परत कसे आहे, सिरीजमध्ये. ठीक आहे, मग पहिला आहे निगेशन पी म्हणजे S1 डॅश आणि दुसरा आहे निगेशन आर म्हणजे S3 डॅश. निगेशन आर म्हणजे S3 डॅश. या पद्धतीने आपलं सर्किट येईल. ठीक आहे, आता फक्त काय करायचं, हे सर्किट कंप्लीट करायचं. बॅटरी काढणार, एक लॅम्प आणि सर्किट क्लोज करायचं. तर ही डायरेक्शन, करंट फ्लोची डायरेक्शन. ठीक आहे, याप्रमाणे आपलं येणार सर्किट. ठीक आहे, बघा 4th नंबरचं एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला. पी अँड निगेशन क्यू अँड आर ऑर पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन आर. आता पहिला ब्रॅकेट बघा, पी अँड निगेशन क्यू अँड आर हे तिघंही कसे जोडले, सिरीजमध्ये. का बरं, तर अँड दिला आहे. काय दिला आहे, अँड म्हणजेच काय, तर बघा आपण ड्रॉ करू सिरीजमध्ये. ही पहिलं सर्किट. ठीक आहे, हे 3 स्विच झाले सिरीजमध्ये. पी म्हणजे S1, निगेशन क्यू म्हणजे S2चा डॅश आणि आर म्हणजे S3. ठीक आहे, मी इथं सिम्बॉल दिलेलं नाही पी क्यू आर, तुम्ही समजून घ्या आता. पी म्हणजे काय, S1 स्विच S1 इज क्लोज, क्यू म्हणजे काय, स्विच S2 इज क्लोज आणि आर म्हणजे काय, स्विच S3 इज क्लोज. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑर आहे. ऑर म्हणजे काय, पॅरलल. ऑर म्हणजे काय, पॅरलल. आता पॅरललला आल्यानंतर कोण आहे, पहिला पी. हा आला आपला पी. पी म्हणजे S1. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे अँड म्हणजेच काय, सिरीज. ठीक आहे, सिरीजमध्ये कोण आहे बघा, निगेशन क्यू ऑर निगेशन आर. म्हणजे सिरीजमध्ये आल्यानंतर पुढे दोन सर्किट पॅरलल आहे, बरोबर. पी म्हणजे S1च्या पुढे अँड म्हणजे आपण S1च्या पुढे येणार सिरीजमध्ये, आणि पुढे आल्यानंतर दोन सर्किट कसे, ऑर आहे. ऑर म्हणजे काय, पॅरलल. मग पॅरलल कोण कोण येईल, हा आला पहिला आणि हा दुसरा. ठीक आहे, मग पहिला कोण आहे, निगेशन क्यू म्हणजे कोण, S2 डॅश. क्यू म्हणजे स्विच S2 आणि आर म्हणजे S3चा पण काय, डॅश, बरोबर आहे. निगेशन आर म्हणजे S3 डॅश, निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश. आणि फक्त आता काय करायचं, हे स्विच कनेक्ट करायचे. स्विचिंग सर्किट या असे प्रमाणे आपलं कनेक्ट करून आलं आहे. ठीक आहे, इथे येणार लॅम्प आणि इथे येणार बॅटरी. करंट फ्लो होणार या डायरेक्शनने. मग करंटची डायरेक्शन दाखवणं गरजेचं आहे. या पद्धतीने आपला करंट फ्लो होईल आणि येणार आपलं स्विचिंग सर्किट. ठीक आहे, हे येणार आपलं स्विचिंग सर्किट. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर्स. ठीक आहे, आता बघू क्वेश्चन नंबर 5 मध्ये दिलं आहे बघा, पी ऑर निगेशन पी ऑर निगेशन क्यू ऑर पी अँड क्यू. बघा ऑर किती आहे, 1 2 3 म्हणजे 4 सर्किट आपल्याला ऑरमध्ये जोडायचे. ठीक आहे, हा झाला पहिला कोण, पी म्हणजे S1. नंतर दुसरा ऑर आहे. ऑर म्हणजे पॅरललमध्ये निगेशन पीच आहे म्हणजे S1चा डॅश. ठीक आहे, त्याच्यानंतर निगेशन क्यू, तो पण कसा आहे, ऑरने जोडला आहे म्हणजे परत खाली येणार. निगेशन क्यू म्हणजे S2चा डॅश, S2 डॅश. ऑर बघा परत ऑर आहे म्हणजे परत खाली येणार. आणि खाली येऊन कोण आहे, पी अँड क्यू. ही दोघी सिरीजमध्ये, अँड आहे म्हणून सिरीजमध्ये. ठीक आहे, या पद्धतीने. पी अँड क्यू म्हणजे S1 आणि S2. आता काय करायचं आहे, हे चारही सर्किट कनेक्ट करायचे. चारही सर्किट कनेक्ट करायचे.
ओके, इथे लक्षात बघा, परत एकदा बघा, पी दिला आहे, हा आला आपला पी म्हणजे S1, ऑर म्हणजे पॅरलल, खाली आलो, खाली आल्यानंतर कोणी निगेशन पी म्हणजे S1चा डॅश, परत ऑर आहे म्हणजे परत खाली येणार, पॅरलल येणार, परत कोणी निगेशन क्यू म्हणजे S2चा डॅश, परत ऑर आहे, ऑर म्हणजे पॅरलल, परत खाली आलो आणि खाली आल्यानंतर पी आणि क्यू कसे आहे, कंजंक्शन, बरोबर आहे, म्हणजे सिरीजमध्ये. ओके, आता नेक्स्ट बघा, इथे पण बघा पी अँड क्यू आहे म्हणजे कसे सिरीजमध्ये, पी अँड क्यू म्हणजे सिरीज, पी म्हणजे आपण मानणार S1, क्यू म्हणजे मानणार S2, ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर म्हणजे काय, पॅरलल, हा आला आपला पॅरलल म्हणजे खाली, खाली आल्यानंतर कोण निगेशन पी, हा आला आपला निगेशन पी म्हणजे S1चा डॅश. आता निगेशन पीला परत काय आहे, ऑर म्हणजे परत खाली येणार, खाली आल्यानंतर कोण आहे, पी अँड निगेशन क्यू म्हणजे सिरीज, ठीक आहे, अँड पी अँड निगेशन क्यू आहे म्हणजे सिरीज, पी म्हणजे S1 आणि निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश, ठीक आहे. आता फक्त येते ही सिरीज कनेक्ट करायची. ओके, हे बघा परत एकदा बघा, पी अँड क्यू आहे, अँड आहे म्हणून सिरीजमध्ये, ऑर म्हणजे पॅरलल म्हणजे खाली येणार, खाली आल्यानंतर कोण निगेशन पी म्हणजे कोण S1चा डॅश, निगेशन पी म्हणजे कोण S1चा डॅश, परत पुढे आलो ऑर म्हणजे पॅरलल, परत खाली येणार, पी अँड निगेशन क्यू, अँड म्हणजे सिरीज, पी अँड क्यू, पी म्हणजे S1 अँड म्हणजे क्यू म्हणजे S2 आणि S2चा निगेशन आहे म्हणून S2चा डॅश. हे झालं आपलं सर्किट. आता फक्त काय करणार, याला कंप्लीट करणार, बॅटरी जॉईन करायची, लॅम्प दाखवायचा आणि करंटची डायरेक्शन, ठीक आहे, या पद्धतीने. हे झालं आपलं दिलेलं सर्किट. याप्रमाणे आपला क्वेश्चन नंबर 2 झालेला आहे. इथे कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न किंवा फॉलोइंग स्टेटमेंट किंवा फॉलोइंग स्विचिंग सर्किट. बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 3 दिला आहे. गिव ॲन अल्टरनेटिव्ह इक्विवॅलंट सिम्पल सर्किट फॉर द फॉलोइंग सर्किट. आपल्याला एक सर्किट दिलेलं आहे आणि ह्या सर्किटला अल्टरनेटिव्ह आपल्याला सिम्पल सर्किट ड्रॉ करायचं आहे. बघा तर काय करणार, पहिल्यांदा दिलेल्या सर्किटला आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिणार, दिलेल्या सिम्पल सर्किटला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिणार. मग आता इथे बघा 3 स्विच आहे, 2 आहे, S1 आणि S2. मग पीला म्हणणार स्विच S1 इज क्लोज्ड आणि क्यूला म्हणणार S2 इज क्लोज्ड, ठीक आहे. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल बघा. पहिल्यांदा स्विच S1 आहे, S1च्या पुढे आलो म्हणजे काय, सिरीज, ठीक आहे. S1 म्हणजे पीच्या पुढे आलो, पुढे म्हणजे सिरीज म्हणजे अँड, ठीक आहे. अँडला आल्यानंतर 2 जे स्विच आहे हे कसे आहे, पॅरलल आहे. हे दोघी स्विच कसे आहे, पॅरलल म्हणजे काय, मग ऑर. S1 म्हणजे निगेशन S1 डॅश म्हणजे निगेशन पी आणि पॅरलल आहे म्हणून ऑर. S2 म्हणजे क्यू. इथे लक्षात बघा, S1 म्हणजे पीच्या पुढे आलो म्हणजे सिरीज म्हणजे अँड, ठीक आहे. पुढे आल्यानंतर 2 स्विच हे पॅरलल आहे, पॅरलल म्हणजे काय, ऑर. पहिला आहे S1 डॅश म्हणजे निगेशन पी आणि दुसरा आहे S2 म्हणजे क्यू. हा आला आपला सिम्बॉलिक फॉर्म. जर आपण याला सॉल्व केलं आता, ठीक आहे, याला सॉल्व केलं म्हणजे काय करणार आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला, ब्रॅकेट सॉल्व केला, पी अँड निगेशन पी ऑर पी अँड क्यू इथे वापरला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, ठीक आहे. आता बघा निगेशन पी अँड निगेशन पी हे ऑलवेज काय येणार आहे, फॉल्स. ऑर पी अँड
क्यू, पी अँड निगेशन पी हे ऑलवेज फॉल्स असतं. कोणत्या लॉनुसार? पी अँड निगेशन पी हे ऑलवेज फॉल्स असतं. कोणत्या लॉनुसार? कॉम्प्लिमेंट लॉ. आणि जेव्हा कॉम्प्लिमेंट लॉ येतो तेव्हा त्याच्या पुढची स्टेप असते आयडेंटिटी. म्हणजे बघा एफ ऑर पी अँड क्यू डिपेंड कोणावरती करतं? पी ऑर क्यू. ठीक आहे. एफची व्हॅल्यू पी ऑर आहे, याची व्हॅल्यू टी असेल तर टी, एफ असेल तर एफ. ठीक आहे. म्हणजे इथे येणार पी अँड क्यू, इथे येणार आयडेंटिटी लॉ. कॉम्प्लिमेंटच्या पुढचा लॉ असतो आयडेंटिटी. ठीक आहे. म्हणजे आलं आपलं सिम्पल. ठीक आहे, सिम्पल फॉर्म आला. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे? त्याचं सर्किट. फक्त काय करायचं आहे? सर्किट. मग पी अँड क्यूचं सर्किट कसं येईल? सिम्पल सर्किट इज. ठीक आहे. पी अँड क्यू, अँड म्हणजे सिरीज, म्हणजे हे दोन स्विच कसे दाखवणार? सिरीजमध्ये. पी म्हणजे S1 आणि क्यू म्हणजे S2. ही त्याची डायरेक्शन, करंटची डायरेक्शन. झालं. या पद्धतीने दिलेलं सर्किट होतं. दिलेल्या सर्किटला आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिणार. सिम्बॉलिक फॉर्म लिहून ते सॉल्व करणार. सॉल्व केल्यानंतर जे काही सिम्पल फॉर्म येईल त्या सिम्पल फॉर्मचं आपण काय करणार? सर्किट. आणि या सर्किटला म्हणणार सिम्पल इक्विव्हॅलंट सर्किट. सिम्पल इक्विव्हॅलंट सर्किट या पद्धतीने. ठीक आहे. आता बघू आपण क्वेश्चन सेकंड. हा होता फर्स्ट. आता बघू सेकंड. बघा नेक्स्ट सर्किट दिलेलं आहे आपल्याला. S1च्या पुढे म्हणजे सिरीज. बरोबर आहे. सिरीजमध्ये आल्यानंतर परत S2 आणि S3 कसे? पॅरलल. ठीक आहे. आता या वरच्या सर्किटला हा खालचा सर्किट कसा आहे? पॅरलल. ठीक आहे. म्हणजे या सर्किटला पॅरललला हा सर्किट S3 डॅश, S2 डॅश आणि S1. ठीक आहे. आपण स्टेटमेंट मानून घेऊ. पी मानू स्विच S1 इज क्लोज, क्यू मानणार स्विच S2 इज क्लोज आणि आर मानणार स्विच S3 इज क्लोज्ड. S3 इज क्लोज्ड. बघा आता याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल? सिम्बॉलिक फॉर्म बघताना काय जायचं? जसं सर्किट पुढे जात आहे डायरेक्शनने, त्याच डायरेक्शनने आपण काय करणार? पुढे जाणार. ठीक आहे. हे बघा इथून करंट फ्लो होतो आहे. ठीक आहे. इथून दोन ठिकाणी डिवाईड होतो आहे. बरोबर आहे. करंट दोन ठिकाणी डिवाईड होतो आहे, पॅरलल येतो आहे. डिवाईड होतो आहे म्हणजे आपण करणार ऑर, पॅरलल. ठीक आहे. मग पहिलं सर्किट काय आहे? S1. ठीक आहे. सिम्बॉलिक फॉर्म बघा. पहिलं सर्किट आहे S1 म्हणजे पी. ठीक आहे. पीच्या पुढे आल्यानंतर दोन सर्किट कसे? पॅरलल. पुढे आलो म्हणजे अँड घेणार. अँडच्या नंतर दोन सर्किट पॅरलल आहे म्हणजे आपण ब्रॅकेटमध्ये येणार. आणि S2 म्हणजे क्यू, त्याला पॅरलल म्हणजे ऑर, S3 म्हणजे आर. बरोबर आहे. S1 म्हणजे पीच्या पुढे आलो म्हणजे सिरीजमध्ये म्हणून आला अँड घेतल्यानंतर पुढे आलो तर दोन स्विच कसे? पॅरलल म्हणून घेतलं ऑर, क्यू ऑर आर. ठीक आहे. आता वरचं सर्किट संपलं. या पूर्ण सर्किटला हे सर्किट कसं आहे? पॅरलल. बरोबर आहे. म्हणजे याला आपण ब्रॅकेट टाकणार. या पूर्ण सर्किटला खालचं सर्किट पॅरलल आहे म्हणून ऑर, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बघा S3 डॅश म्हणजे निगेशन आरच्या पुढे सिरीजमध्ये. ठीक आहे. हे तिघही कसे? सिरीजमध्ये म्हणून काय येणार? अँड निगेशन आर अँड S2 डॅश म्हणजे निगेशन क्यू अँड S1 म्हणजे पी. हा आला आपला सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे. आता हे जे काही सिम्बॉलिक फॉर्म दिला आहे आपल्याला, स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे, हा स्टेटमेंट पॅटर्न सॉल्व करायचा आणि सॉल्व केल्यानंतर जे काही आपल्याला पॅटर्न भेटेल त्या पॅटर्नचा परत आपण काय करणार? सर्किट. तो असणार आहे आपला सिम्पल लॉजिकल इक्विव्हॅलंट सर्किट. ठीक आहे. बघा मग आता आपण काय करतो आहे? आता या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये कॉमन घेण्यासारखं काय बघा, इथे पी अँड आहे, इथं पण पी अँड आहे. ठीक आहे. म्हणजे आपण कॉमन कशाला घेऊ शकतो? पी अँडला. कसं घेणार बघा? इक्विव्हॅलन्स टू पहिला ब्रॅकेट ॲज इट इज घेणार. पी अँड क्यू
ऑर आर, पहिला ब्रॅकेट ॲज इट इज. हा जो आपण अँड पी आहे हा पुढे घेऊ इथे, ठीक आहे. पुढे घेणार पी, म्हणजे कसं येईल, पहिला ब्रॅकेट क्लोज, पुढे ऑर, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पीला पुढे घेतलं, पी अँड निगेशन आर अँड निगेशन क्यू, किंवा आपण अगोदर क्यूला घेऊ, निगेशन क्यू अँड निगेशन आर. ओके, बघा पीला पुढे घेतलं, क्यूलाही पुढे घेतलं आणि जो आर होता तो सगळ्यात शेवट टाकला. ह्या लॉला आपण म्हणतो असोसिएटिव्ह. बरोबर आहे. या लॉला काय म्हणणार, असोसिएटिव्ह नाही, कम्युटेटिव्ह. आपल्याला दोन्ही लॉ वापरावे लागतील, दोघेही लॉ वापरावे लागतील. अगोदर फक्त हे बघा, पुढे स्टेप वाढवून घेऊ आपण. अगोदर घेऊ निगेशन आर अँड निगेशन क्यू, याला ब्रॅकेट टाकू आणि ब्रॅकेटच्या पुढे घेणार पी, ठीक आहे. ब्रॅकेटच्या पुढे पी, याला म्हणणार आपण असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह असोसिएटिव्ह म्हणजे काय, आपण बघितलं आहे. असोसिएटिव्ह म्हणजे काय, समजा 3 स्विच आहे, पी ऑर क्यू ऑर आर, ठीक आहे. तर आपण याला कसं लिहू शकतो, पहिल्या दोघांना ब्रॅकेट टाकू शकतो, पी ऑर क्यूला, आणि मग शेवटचा एक सिंपल बाहेर ठेवू शकतो, किंवा पहिल्या ब्रॅकेटच्या बाहेर आणि पुढच्या दोघांना ब्रॅकेट, या पद्धतीने, ठीक आहे. तसं इथे तेच केलं. इथे तिघांनाही ब्रॅकेट नव्हता, आपण काय केलं, पहिल्या दोघांना ब्रॅकेटमध्ये घेतलं आणि शेवटचा ब्रॅकेटच्या बाहेर, ठीक आहे, या पद्धतीने. आता काय करणार, या पीला पुढे घेणार, ठीक आहे. पीला काय करणार, पुढे, पहिला ब्रॅकेट ॲज इट इज, पी अँड क्यू ऑर आर, ठीक आहे. पहिला ब्रॅकेट कंप्लीट, ऑर ॲज इट इज, पीला पुढे घेतलं अँड ब्रॅकेटमध्ये निगेशन आर अँड निगेशन क्यू. आता पीला पुढे घेतलं, हा ब्रॅकेट मागे घेतला, म्हणजे इथे वापरला आपण कम्युटेटिव्ह, ठीक आहे. पोझिशन चेंज केली म्हणजे काय, कम्युटेटिव्ह लॉ. आता परत काय करणार आपण, अजून एकदा कम्युटेटिव्ह लॉ वापरणार. हा ब्रॅकेट ॲज इट इज, बघा हा ब्रॅकेट ॲज इट इज. आता काय करणार, क्यूला पुढे घेणार, आरला पाठीमागे टाकणार. बघा पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन आर. काय केलं, जागा चेंज केली, म्हणजे परत कोणता लॉ वापरला आपण, कम्युटेटिव्ह, ठीक आहे. परत कोणता लॉ वापरला, कम्युटेटिव्ह. आता काय करू, इथून निगेशन कॉमन घेऊ. इथून निगेशन कॉमन घेतलं म्हणजे काय होईल, बघा इथं क्यू ऑर आर आहे, इथून निगेशन जर आपण कॉमन घेतलं तर आपल्याला परत काय भेटेल, दुसराही ब्रॅकेट काय भेटणार आहे, क्यू ऑर आर, बरोबर आहे, ठीक आहे. बघा काय येईल मग, पहिला ब्रॅकेट ॲज इट इज, पी अँड क्यू ऑर आर, ऑर पी अँड इथून निगेशन कॉमन काढला बाहेर, ठीक आहे. निगेशन बाहेर आला म्हणजे इथला क्यूचा निगेशन गेला, अँडचा होणार आर आणि निगेशन आरचा राहणार आर, ठीक आहे, या पद्धतीने. परत इथे आपण कोणता लॉ वापरला, बघा निगेशन आतमध्ये टाकलं तरी आपण याला म्हणतो डी मॉर्गन्स, आणि बाहेर काढलं तरी आपण त्याला काय म्हणणार, डी मॉर्गन्सच, डी मॉर्गन्स, ठीक आहे. कंजंक्शनला आणि डिजंक्शनला जर आपण निगेशन लावलं तर त्याला आपण म्हणतो डी मॉर्गन्स लॉ. बघा इथे काय येईल मग, आता इथे बघा पी अँड आहे, इथेही पी अँड आहे, म्हणजे आपला कॉमन कोण आला, पी अँड, ठीक आहे. आता इथे उरलं कोण, इथे उरलं क्यू ऑर आर, ठीक आहे, हा ऑर, आणि इथे कोण उरलं, निगेशन क्यू ऑर आर, ठीक आहे. आता इथे बघा, इथे आहे क्यू ऑर आर, इथे आहे निगेशन क्यू ऑर आर, आणि दोघांच्या मध्ये कंजंक्शन लॉजिकली कनेक्टिव्ह आहे ऑर. म्हणजे बघा एक जर ट्रू असेल तर दुसरा काय राहणार आहे, फॉल्स, कारण दोघांमध्ये काय आहे, एकाला निगेशन नाही आहे, एकाला निगेशन आहे, म्हणजे दोघांपैकी एक ऑलवेज फॉल्स असणार आहे. पण ऑर असल्यामुळं हे काय येणार आहे, टी, बरोबर आहे. ॲटलिस्ट इथे 1T आहे म्हणून काय येईल, टी, म्हणजे आपलं बघा असं येईल, पी अँड टी, पी अँड टी. इथे कोणता लॉ वापरला होता आपण, कॉमन काढला म्हणजे कोणता, डिस्ट्रीब्युटिव्ह. इथे वापरला होता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कॉमन काढला होता आपण, पी अँड कॉमन काढल्यामुळं इथे आला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ.
इथून या दोघांची व्हॅल्यू ही ऑलवेज टी आली म्हणजे इथं आपण लॉ वापरला कोणता, कॉम्प्लिमेंट. इथे लॉ वापरला कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, इथे लॉ वापरला कॉम्प्लिमेंट. आता पी अँड टीची व्हॅल्यू ऑलवेज काय येईल, पी. ठीक आहे, पीची व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर फॉल्स अँड टी फॉल्स येईल, ट्रू असेल तर टी अँड टी येईल. म्हणजे इथं ऑलवेज व्हॅल्यू कोणाची येते, पी. आणि कॉम्प्लिमेंटच्या पुढचा लॉ काय असतो, आयडेंटिटी. बघा, हे आलं आपलं सिम्पल सर्किट. हे आलं सिम्पल सर्किट. आता फक्त काय करायचं आहे, ते ड्रॉ करायचं आहे. सिम्पल सर्किट म्हणजे एकच स्विच आला आहे फक्त S1 आणि हे झालं आपला बॅटरी, लॅम्प आणि करंटची डायरेक्शन. याला नाव देणार S1. ठीक आहे, हे आलं सिम्पल इक्विव्हॅलंट सर्किट. ठीक आहे, इझी आहे. दिलेल्या पहिल्यांदा काय करायचं, दिलेल्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म हे आपले रूल्स वापरून, ठीक आहे, रूल्स वापरून सॉल्व करायचं आणि जे काही उरल त्याचा काय काढायचा, सिम्पल सर्किट. त्या सर्किटला म्हणणार सिम्पल इक्विव्हॅलंट सर्किट.